गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वामी समर्थ। आज मी बनवणार आहे मटर पनीरची भाजी। तर मी सगळ्यात पहिल्यांदा घेतलं आहे मटर घेतले, ते भाजून घेतले आणि पनीर पण थोडंसं फ्राय केलं आहे शॅलो फ्राय तेलामध्ये। नंतर मी सगळ्यात पहिल्यांदा कांदा टोमॅटो कापून घेतलं, मिरची अद्रक लसूण याची पेस्ट बनवलेली आहे। नंतर पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी रेडीमेड मसाला घेतला आहे, तो 50 रुपीजवाला। त्यालाच मी थोडं पाण्यामध्ये घट्ट पेस्ट बनवून घेतली। नंतर मग आपण त्याची पेस्ट पनीरच्या भाजीमध्ये टाकणार आहोत ग्रेव्ही करण्यासाठी। इथे मी मसाला बनवून घेतला आहे, टोमॅटो मिरची कांदा अद्रक लसूण, इकडे फ्राय केलेला पनीर मटर आणि थोडासा कांदा पण चिरून घेतला आहे तो ग्रेव्ही बनवण्यासाठी। आता आपण तेल टाकलं कढईमध्ये, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकला आहे। त्याच्या अगोदर आपण टाकलं ते जिरे आणि मोहरी। मला मोहरी आणि जिरेची तडतडण्याला खूप वास आवडतो, त्यामुळे मी तो पनीरची भाजीमध्ये टाकते। लोक फक्त जिरेच टाकतात, मोहरी पण टाकते। त्यामध्ये आपण तो मसाला ग्रेव्हीचा मसाला टाकला आहे बनवलेला, तो चांगला फ्राय करून घेतला आहे। तेलामध्ये कांदा पण आपण परतून घेतला मस्त। नंतर तो मसाला टाकलेला आहे, तो पण घेतला। त्यानंतर लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला 1 चमचा टाकला आपल्याला, जितका ते तिखट हवे प्रमाणामध्ये। थोडीशी हळद पण टाकली आहे। नंतर आपण जो ग्रेव्हीचा मसाला आहे रेडीमेडवाला, तो त्याची पेस्ट पण टाकली आहे। त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे, जास्त मीठ नाही टाकायचं, ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामध्ये। तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं। बघू शकता ग्रेव्ही कशी बनते आहे, तेल सुटतं आहे, त्यामुळे खूप छान वास पण येतो त्याचा। एकदम असं पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजायचा मसाला, तरच भाजी खूप छान लागते। त्याच्यामध्ये आपण मटर आणि पनीर फ्रेशवालं त्यामध्ये टाकलं आहे फ्राय केलेलं। तुम्ही बघा किती छान मस्त अशी हॉटेलसारखी दिसते आहे ग्रेव्हीची भाजी। जास्त ग्रेव्ही आवडत असेल तर त्यांनी जास्त पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, जेवढं हवं तेवढं। मला तर अशी हॉटेल टाईपमध्येच बनवायची होती, त्यामुळे मी थोडंच पाणी टाकलं आणि थोडी शिजू दिली। शिजल्यानंतर तुम्ही बघा कलर पण बघा मस्त दिसतोय। आणि चला तर मग खाऊन घ्या, बाय बाय।